वेलकम स्टुडंट्स. आपल्याला सायन्स पार्ट 1 आपण स्टार्ट करतो आहे. आणि सायन्स पार्ट 1चं तुम्ही बुक पाहिलं असेल, पुस्तक पाहिलं असेल. थोडंसं फ्रंट पेज जर आपण पाहिलं, कवर पेज, तर आपल्या लक्षात येईल की आपण पार्ट 1मध्ये काय अभ्यासतो. जनरली पार्ट 1मध्ये आपण रसायनशास्त्र, केमिस्ट्री, भौतिकशास्त्र, फिजिक्स आणि अवकाशशास्त्र, स्पेस सायन्स या 3 गोष्टींचा अंतर्भाव आपल्या पार्ट 1मध्ये असणार आहे. आणि आपल्या सिलेबसमध्ये दुसरं पुस्तक जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, त्यामध्ये आपण अभ्यासतो आहे बायोलॉजिकल चॅप्टर्स, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट. सो सध्या आपण फक्त पार्ट 1बद्दल बोलूया. पार्ट 1 आपण स्टार्ट करतो आहे. आणि पार्ट 1मध्ये आपण अगोदर अभ्यासतो आहे जे प्रकरण आपल्याला अभ्यासायचे, ते प्रकरण आपण घेतो आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. थोडंसं आपण प्रकरणांचा क्रम बदलला आहे. ॲक्च्युली पहिलं प्रकरण आपलं आहे ते ग्रॅव्हिटेशन, पण आपण ग्रॅव्हिटेशन सध्या थोडं बाजूला ठेवतो आहे आणि पिरियोडिक क्लासिफिकेशननी सुरुवात करतो आहे. क्लासिफिकेशननी सुरुवात याच्यासाठी करायची की आपल्याला थोडंसं क्लासिफिकेशन म्हणजे काय, त्याचं गरज काय असते, हे आपण मागच्या 9वीच्या इयत्तेमध्ये 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलो होतो. तेच 9th स्टँडर्डमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स पाहिलं होतं आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स पाहिलं होतं. यावेळेस आपण घेणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो व्हॉट इज एलिमेंट्स? मूलद्रव्य. थोडक्यात मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण, पिरियोडिक आवर्ती, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. आपण जे 5 पॉईंट्स कव्हर करणार आहोत या एका प्रकरणामध्ये, त्यामध्ये शक्यतो त्यातला पहिला पॉईंट्स आपला असणार आहे तो एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, मूलद्रव्यांचं वर्गीकरण. दुसरा, क्लासिफिकेशनसाठी ज्या ज्या प्रयत्न झालेत, कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलं, त्यामध्ये सर्वात अगोदर डोबेरायनस ट्रायड्स, त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज, त्यानंतर मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल आणि शेवटी आपण अभ्यासणार आहोत तो मॉडर्न पिरियोडिक टेबल. आपला मेजर जास्तीत जास्त भर आपला असणार आहे तो मॉडर्न पिरियोडिक टेबलवर, जो या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. अगदी एखादं झिगझॅग पझल जसं असतं क्रॉसवर्ड्स, त्या पद्धतीचं आपल्याला इथे एक आवर्त सारणी बघायला मिळेल. एक टेबल फॉर्म आपण मूलद्रव्यांचं घेतो आणि त्या टेबल फॉर्मची वेगवेगळी वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला भेटणार आहेत. सो पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ. टू स्टार्ट थोडंसं रिकॉलिंग करूया. मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायच्या आधी आपण 9वीला असताना, 9वी आणि 8वीला असताना आपण पदार्थांविषयी अभ्यासत आलो. थोडंसं रिकॉल करूया. व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर? मॅटर मीन्स पदार्थ. पदार्थाचे प्रकार कोणते? सेकंड वन, व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट्स? एलिमेंट्स इन मराठी वी कॉल ॲज मूलद्रव्य. मूलद्रव्यांचे कोणकोणते प्रकार आहेत? थर्ड, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड? एखाद्या पदार्थाच्या लहानात लहान पार्टिकलला काय म्हणतात? कदाचित या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनात यायला सुरुवात झाली असेल. अँड द फोर्थ, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड? मूलद्रव्य आणि संयुग, कंपाऊंड्स ज्याला आपण मराठीत संयुग म्हणतो, या दोन्हींच्या मॉलिक्युल्समध्ये, रेणूंमध्ये काय फरक असतो? आठवत आहेत काही क्वेश्चन्सचे आन्सर्स? आठवायचा प्रयत्न करूया. जस्ट गो वन बाय वन. फर्स्ट, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर? कॅन यू रिकॉल? Yeah, right. There are 3 types of matter. That is elements, compounds and mixtures. मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. मूलद्रव्य, एलिमेंट्स जी मूळ रूपात अस्तित्वात असतात स्वतंत्रपणे. कंपाऊंड्स ज्याला आपण संयुग म्हणतो, जी मूलद्रव्यांच्या जोडणीतून किंवा संयोगातून तयार झालेली असतात. अँड मिक्सचर्स ही अनेक घटकांची बनलेली असतात. The difference between compounds and mixtures is compounds are made in a specific proportion and mixtures are made with a non-specific proportions. म्हणजे कंपाऊंड्स तयार होताना विशिष्ट वजनी प्रमाण आवश्यक असतं, तर मिक्सचर्स तयार होत असताना कोणत्याही वजनी प्रमाणाची आवश्यकता नसते. सेकंड, व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट्स?
मूलद्रव्यांचे प्रकार. Just recall, there are 3 types of elements, that is metals, non-metals and metalloids. Can we recall the Marathi names? Yes, metals, dhatu, non-metals, adhatu, and metalloids, dhatu sadrush. The third recalling question, what are the smallest particles of matter called? एखाद्या मॅटरच्या किंवा पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हटलं जातं? Yes, atom. The smallest particle of matter is called an atom. And the fourth question was, what is the difference between the molecules of elements and compounds? Molecules of elements are of same type. एलिमेंट्सची जी मॉलिक्युल्स असतात किंवा रेणू असतात ती एकाच प्रकारची असतात. फॉर एक्झाम्पल फेरस और आयर्न किंवा ऑक्सिजन. आपण ऑक्सिजनचा रेणू बघितला तर तो कशाचा बनलेला असेल? फक्त ऑक्सिजनचा. किंवा फेरस, त्याचा रेणू कशाचा बनला आहे? फक्त फेरसचाच. पण जर आपण एखादं कंपाऊंड घेतलं, फॉर एक्झाम्पल वॉटर, पाणी कशाचं बनलेलं असतं? 2 घटकांचं, दॅट इज हायड्रोजन अँड ऑक्सिजन. याचा अर्थ कंपाऊंड्सचे मॉलिक्युल्स हे वेगवेगळ्या ॲटम्सचे बनलेले असतात आणि एलिमेंट्सचे मॉलिक्युल्स हे एकाच प्रकारच्या ॲटम्सचे बनलेले असतात. इथं एलिमेंट्समध्ये आपण एक्झाम्पल घेतलं आहे फेरस आणि ऑक्सिजन, आणि कंपाऊंड्समध्ये आपण एक्झाम्पल घेतलं वॉटर आणि सोडियम क्लोराईड. सो क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता क्लासिफिकेशन का करायचं? किती मूलद्रव्य आपल्याला माहिती आहेत? किती आठवतात? आज एक लिस्ट करायचा प्रयत्न करूया. किती मूलद्रव्यांची नावं आपल्याला माहिती आहेत? अगदी जी आपल्या आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात आली असतील ती. मग त्यामध्ये कार्बन असेल, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, अशी यादी आपल्याला करता येईल. पण ही सर्व यादी म्हणजे सगळे एलिमेंट्स आपल्याला माहिती आहेत का? नाही. किती एलिमेंट्स आहेत साधारणपणे? येस, देअर आर 118 एलिमेंट्स आर नोन टुडे. आज आपल्याला जवळपास 118 मूलद्रव्य माहीत झाली आहेत किंवा सापडलेली आहेत, त्यांचा शोध लागला आहे. आपल्याला सर्वांचे गुणधर्म माहिती आहेत? नाही. आपल्याला हेही माहीत नाही. आपल्याला त्यांची नावं माहिती आहेत का? नाही. मग नावं लक्षात ठेवणं, त्यांच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं हे आपल्यासाठी थोडंसं कठीण काम आहे. मग हे कठीण काम सोपं करायचं आहे म्हणून आपण अभ्यासतोय क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पूर्वीच्या काळी असं होतं का? साधारणपणे 1800 मध्ये, इन 1800 अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. 1800 मध्ये फक्त 30 मूलद्रव्य माहिती होती आणि कदाचित त्या 30 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना तेव्हा खूप इझी होतं. म्हणजे आपण त्या 30 मूलद्रव्यांना सॉलिड, लिक्विड, गॅसियस फॉर्ममध्ये वेगवेगळं करता येईल, ग्रुप करता येईल, किंवा त्या 30 मूलद्रव्यांचे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स या 3 गटात आपलं वर्गीकरण करता येईल. पण जसजशी एलिमेंट्सची संख्या वाढत चालली तसतसं त्यांच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचं क्लासिफिकेशन करणं हे आवश्यक व्हायला लागलं. सुरुवातीच्या काळातली 30 मूलद्रव्य ही आज जेव्हा 118 पर्यंत पोहोचली, तेव्हा 118 पर्यंत पोहोचलेले असताना या सगळ्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायला शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. टू ईज द स्टडी, यांचा अभ्यास करणं सोपं जावं म्हणून आपण या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करतो. वर्गीकरण करताना सायंटिस्ट स्टार्टेड द पॅटर्न अँड क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स इन डिफरंट वेज. या 118 मूलद्रव्यांमध्ये आपल्याला कोणता विशिष्ट पॅटर्न दिसतो का? त्यांचा कोणतं काही प्रॉपर्टीज सिमिलॅरिटी आहेत का? आणि ह्या वेगवेगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांचं क्लासिफिकेशन करतो. 9वीच्या पुस्तकात आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आणि ॲनिमल्स केलं होतं. ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करताना आपण अगदी साध्या पद्धतीनं करतो. पाण्यात राहणारे वेगळे, जमिनीवर राहणारे वेगळे, किंवा झाडांवर हवेत संचार करणारे वेगळे. मग त्या ग्रुप्समध्ये प्राण्यांचं वर्गीकरण होतं, किंवा वनस्पतींचं वर्गीकरण करताना सुद्धा आपण त्याच पद्धतीचा वापर केला होता. काही आपण पॅटर्न विचारात घेतला होता. फॉर एक्झाम्पल फ्लॉवरिंग अँड नॉन फ्लॉवरिंग. काही झाडांना फुलं येतात आणि काही झाडांना फुलं येत नाही, किंवा मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. ही एक्झाम्पल्स आपण मागच्या वर्षी अभ्यासलेले होते. तसं आता ह्या 118 मूलद्रव्यांमध्ये कोणता पॅटर्न
आपल्याला सापडतोय का, त्यांच्या सिमिलॅरिटीज आपल्याला शोधता येतील का, हा सर्व विचार करून आपण आता ही मूलद्रव्यांची क्लासिफिकेशन करायला लागणार आहोत. पुन्हा आपल्याला दोन गोष्टींकडे रिकॉलिंगसाठी जावं लागणार आहे. दोन डेफिनेशन्स ज्या आपण 8वीला अभ्यासलेल्या होत्या, 9वीच्या अभ्यासक्रमातही होत्या, यावर्षीसुद्धा त्या शब्दांचं आपल्याला रिकॉलिंग करायचं आहे. द फर्स्ट वन इज ॲटॉमिक नंबर. The number of protons or electrons in an atom of an element is called the atomic number of an element. याला आपण मराठीमध्ये अणुअंक म्हणतो आणि हा Z या अक्षराने दाखवला जातो. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची जी संख्या असते त्या संख्येला म्हटलं जातं त्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक नंबर किंवा अणुअंक. जस्ट एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल क्लोरीन. क्लोरीन त्याच्यामध्ये प्रोटॉन्सची संख्या असते 17 आणि इलेक्ट्रॉन्ससुद्धा किती असतात, 17. रिमेंबर, लक्षात ठेवा, जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच नेहमी किती असतील, नेहमी काय असतील, इलेक्ट्रॉन्स असतील. क्लोरीनमध्ये जर 17 प्रोटॉन्स आहेत आणि 17 इलेक्ट्रॉन्स आहेत, याचा अर्थ क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती होणार आहे, बरोबर 17. If there are 17 protons and 17 electrons in chlorine, it means chlorine is having atomic number 17. आणखी एखादं एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. नाव, इफ आय टेल द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन ऑक्सिजन और द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑक्सिजन इज 8. 8 प्रोटॉन आणि 8 इलेक्ट्रॉन आहेत ऑक्सिजनमध्ये. व्हॉट विल बी द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती असेल. Yes, correct. Atomic number of oxygen is again 8. And the second recalling definition is atomic mass. अणूचं वस्तुमान. We know, आपल्याला माहिती आहे, there are 3 particles in an atom, that is protons, neutrons and electrons. But electrons does not have any mass. इलेक्ट्रॉन्सला वस्तुमानच नसतं. त्यामुळं अणूचं वस्तुमान कशावरून ठरेल, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सवरून. So the definition of atomic mass is the total number of protons and neutrons in an atom of element is called the atomic mass of an element. एखाद्या मूलद्रव्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांची जी एकूण बेरीज होते त्या बेरीजला आपण म्हणणार आहे त्याचा ॲटॉमिक मास. मग ॲटॉमिक मासचं एखादं एक्झाम्पल घेता येईल. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन. Number of protons 8, number of neutrons 8. Then what is the atomic mass of oxygen? Correct, 8 plus 8 equal to 16. Atomic mass of oxygen becomes 16. Let us try another example. The total number of protons in chlorine 17. The total number of neutrons in chlorine 18. So what should be the atomic mass? Can we calculate? Yes, we have to add number of protons 17 plus number of neutrons 18, and thus addition becomes 17 plus 18, 35. It means the number of protons and neutrons in chlorine is 35. So atomic mass of chlorine is also 35. So या दोन गोष्टी आपण का लक्षात ठेवल्यात, कारण सुरुवातीचे जे प्रयत्न झालेत क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, या क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स ह्या दोन गोष्टींवर झाले. आपल्याला जो पॅटर्न ठरवायचा होता, कोणत्या तरी एका आधारावर आपण क्लासिफिकेशन करतो. सुरुवातीला काही प्रयत्न झाले क्लासिफिकेशनसाठी ॲटॉमिक मास विचारात घेऊन आणि काही प्रयत्न झाले त्या ॲटॉमिक नंबर विचारात घेऊन, म्हणून आपण या दोन डेफिनेशन्स रिकॉल केल्यात. नाव, देर वर डिफरंट मेथड्स यूज टू ग्रुप द एलिमेंट्स अँड क्लासिफाय देम. खूप वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या की या 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना त्यांचे ग्रुप तयार करणं, त्यांचे वर्गीकरण करणं, आणि ज्या विशिष्ट पद्धती उपयोगात आणल्या गेल्या, जे प्रयत्न झाले गेले, त्या प्रयत्नांमध्ये पहिला प्रयत्न होता डोबेरायनर ट्रायड. डोबेरायनर ही इज अ सायंटिस्ट. त्यांनी ट्रायड्स तयार केले. ट्रायड्स मीन्स त्रिके, ग्रुप ऑफ 3 इज कॉल्ड ट्रायड. डोबेरायनर्स ट्रायड्स. सेकंड मेथड वॉज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. As triad means 3, octave means 8. Law of octaves, अष्टकाचा नियम.
8चा जो ग्रुप आहे 8 मूलद्रव्यांचा किंवा 8 गोष्टींचा, त्याला आपण ऑक्टेव्ह असं म्हणतो. सो सेकंड मेथड वॉज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. द third attempt was made by Mendeleev and he discovered the periodic table. Periodic table in Marathi we call it as a आवर्त सारणी. मेंडेलिव्हने आवर्त सारणी तयार केली. and the fourth method was modern periodic table, आधुनिक आवर्त सारणी. या 4 मेथड्समध्ये आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी बघायला मिळतील. डोबेरायनस ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि मेंडेलिव्ह, ही जी पहिले 3 मेथड्स आहेत, या तिन्ही मेथडमध्ये ॲटॉमिक मासचा विचार केला गेला आणि चौथ्या मेथडमध्ये ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबरचा विचार केला गेला. म्हणून सुरुवातीला आपण रिकॉलिंगमध्ये ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर या दोन्ही डेफिनेशन्स रिकॉलिंग केल्या होत्या. आता ह्या चारही मेथड्स आपल्याला यावर्षी अभ्यासायचे आहेत. डोबेरायनस ट्रायड्स अभ्यासायची, ऑक्टेव्हज अभ्यासायची, मेंडेलिव्हची पिरियडिक टेबल अभ्यासायचं आहे आणि मॉडर्न पिरियडिक टेबलसुद्धा अभ्यासायचं आहे. एकेका याला सुरुवात करता येईल. सर्वात अगोदर अभ्यासायचा प्रयत्न करूया, ते म्हणजे डोबेरायनस ट्रायड्स. डोबेरायनरची त्रिके. ट्रायड्स मीन्स 3, ग्रुप ऑफ 3. काय आहेत डोबेरायनस ट्रायड्स? इन 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर suggested that properties of elements are related to their atomic masses. 1817 मध्ये डोबेरायनरने असं सांगितलं की मूलद्रव्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या कशाशी संबंधित असतात, तर त्याच्या ॲटॉमिक मास सोबत संबंधित. मग त्यांनी काय केलं? ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स सच ॲज 3 एलिमेंट्स ईच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्यांनी 3 मूलद्रव्यांचा गट केला, ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. अशी 3 मूलद्रव्ये की ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज या सिमिलर होत्या आणि या गटाला त्याने नाव काय दिलं? ही कॉल्ड देम ट्रायड. त्याने त्याला त्रिक असं म्हटलं गेलं किंवा ट्रायड म्हटलं. त्याने ही तिन्ही मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या किंवा ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावली, म्हणजे चढत्या क्रमाने. ज्याचं वस्तुमान कमी ते सर्वात आधी, त्याच्यानंतर सर्वात त्यापेक्षा जास्त वस्तुमान असलेला आणि शेवटी सर्वात जास्त वस्तुमान असलेला. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other 2 elements. आणि जेव्हा आपण अशी 3 मूलद्रव्ये चढत्या क्रमाने मानतो ॲटॉमिक मासच्या, तेव्हा त्यांनी असं दाखवून दिलं की पहिल्या मूलद्रव्य आणि तिसऱ्या मूलद्रव्याची जी मीन आहे, सरासरी आहे ॲटॉमिक मासची, ती कशा एवढी आहे? इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ अदर 2. ती त्याच्या मधल्या मूलद्रव्याच्या ॲटॉमिक मास एवढी आहे. दॅट मीन्स पहिल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमान या दोन्हींच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या एवढी असते. However, all the known elements could not be classified into Doberanus triads. हा जरी प्रयत्न झाला होता सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी 1817 मध्ये, पण त्या काळी असलेल्या सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण मात्र या ट्रायड्समध्ये करता आलं नाही. जस्ट टू रिपीट, काय सापडलं डोबेरायनर्सला? त्यांचा नियम काय होता? इफ वी अरेंज द एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास, then the atomic mass of middle element was approximately equal to the mean of the atomic mass of the other 2 elements. मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमाना एवढं असतं. याचे आपल्याला काही एक्झाम्पल्स बघता येतील का? काही आपण एक्झाम्पल्स बघूया. कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत? आपल्या समोर 3 ट्रायड्स दिसत आहेत वेगवेगळी. एक पहिला एक्झाम्पल आपण थोडंसं केअरफुली अभ्यासायचा प्रयत्न करूया. कोणतं ट्रायड सांगितलं आहे सुरुवातीला? लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. आता ही तिन्ही मूलद्रव्य समान गुणधर्माची आहे. These 3 elements are having same chemical properties. आपण ही चढत्या क्रमानं मानली आहे. म्हणजे सुरुवातीला सगळ्यात कमी अणुवस्तुमान लिथियमचं 6.9, त्याच्यानंतर सोडियम 23 आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त अणुवस्तुमान ॲटॉमिक मास आहे पोटॅशियम 39.1. ही 3 मूलद्रव्ये जेव्हा एका आपण चढत्या क्रमाने मानतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पहिल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास 6.9 आणि तिसऱ्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास 39.1. या दोन्हींचा मीन जो आहे, सरासरी जी आहे,
ती किती येते 23 आणि 23 हे कशाचं ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे सोडियमचं. दॅट मीन्स ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ लिथियम अँड पोटॅशियम इज इक्वल टू द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. पहिल्या आणि तिसऱ्याची बेरजेची सरासरी ही कशा एवढी येते मधल्या मूलद्रव्या एवढी. दुसरं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरिलियम. याच्यामध्ये कॅल्शियमचा ॲटॉमिक मास 40.1, बेरिलियमचं ॲटॉमिक मास 137.3 आणि या दोन्हींचा मीन आपल्याला कशासोबत आलेलं दिसतं स्ट्रॉन्शियम. इथं थोडंसं तुमच्या लक्षात येईल स्ट्रॉन्शियमचा मीन हा 88.7 आला आहे ॲज पर द ट्रायड, बट ॲक्च्युअल ॲटॉमिक मास त्याचा किती आहे 87.6. आता इथं जरी थोडासा फरक दिसत असला तरी हा फरक काही फार मोठा नाही आहे, थोडासा फरक आहे हा. त्यामुळं 1.1चा डिफरन्स इथं फक्त येतो आहे, परंतु हे आपल्याला मिळतीजुळती उत्तरं मिळत आहेत, ॲप्रॉक्सिमेटली इक्वल. अँड थर्ड ट्रायल क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. इथं क्लोरीन आणि आयोडीनचं ॲटॉमिक मास जे आहे त्याची ॲव्हरेज किंवा मीन हा कशासोबत येईल ब्रोमिनसोबत. आणि आपण जर आकड्यांवर लक्ष दिलं तर मीन येतो आहे 81.2 आणि ब्रोमिनचा ॲटॉमिक मास 79.9. दॅट मीन्स 1.3चा इथं फरक येतो आहे. इट इज अ ॲप्रॉक्सिमेट इक्वल. ही एक खूप मोठी गोष्ट होती. त्याला 3 त्रिकं सापडली, 3 त्रिकं ट्रायल्स मिळाली, परंतु तेव्हा जी जवळपास 30 ते 32 मूलद्रव्ये होती या सगळ्या मूलद्रव्यांना त्याला ट्रायल्समध्ये रूपांतरित करता आलं नाही. आणखी काही ट्रायल्स आपल्याला शोधता येतील का हा प्रयत्न करूया. खाली काही ग्रुप्स दिले आहेत तुम्हाला आणि या ग्रुप्समधून आपल्याला ट्रायल्स शोधायची आहे. पहिला ग्रुप दिला आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम. काय करावं लागेल इथे आपल्याला द फर्स्ट एलिमेंट मॅग्नेशियम, सेकंड एलिमेंट कॅल्शियम अँड थर्ड एलिमेंट स्ट्रॉन्शियम. आपण हे कॅल्क्युलेशन करून पाहणार आहोत आणि हा तुमचा आजचा पहिला होमवर्क. काय करायचं आहे तुम्हाला मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास 24.3, स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास 87.6 87.6 या दोन्हींचा मीन काढायचा आहे. मीन काढायचा म्हणजे 24.3 प्लस 87.6 भागिले 2 आणि हा जर मीन ॲप्रॉक्सिमेटली कॅल्शियम 40.1च्या बरोबरीला आला दॅट मीन्स इट इज अ ट्रायड. आणि जर हा मीन मधल्यासोबत येत नसेल मिडल अप्रॉक्सिमेट इक्वल टू द मिडल एलिमेंट दॅट मीन्स इट इज नॉट अ ट्रायड. सेकंड एक्झाम्पल अजून दिलं आहे सल्फर, सेलेनियम आणि टेल्युरियम. परत तीच प्रोसिजर करणार आहोत आपण. फर्स्ट आणि थर्डची बेरीज करून सरासरी काढायची आणि ती मधल्या मूलद्रव्या एवढी येते का बघायची. 3 ग्रुप्स दिले आहेत तुम्हाला. या 3पैकी कोणते कोणते डोबेरायनस ट्रायड्स आहेत आणि कोणते नाही हे तुम्ही आज मला तयार करून पाठवणार आहात. ही 3ही आपल्याला ट्रायड्स आहेत की नाही याच्यासाठी आपल्याला थोडासा पेपरवर्क करावं लागेल. आपण या 3ही मूलद्रव्यांचं ट्रायड्स शोधण्यासाठी पेपरवर्क करूया आणि यातली कोणकोणती ट्रायड्स आहेत ही तुम्ही मला आज कळवणार आहात. ठीक आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच थांबूया. उद्या पुन्हा याचा पुढची जी पद्धत आहे क्लासिफिकेशनची त्यामध्ये न्यूलँड्स ऑक्टेव्हचा रोल काय आहे ते घेऊन आपण पुढच्या वेळी परत एकदा भेटूया. तोपर्यंत हा आजचा अभ्यास सर्वजण करतील आणि तुमच्या उत्तराची वाट बघतोय. ठीक आहे. ओके.